सेवेकरता निवडलेला अभंग भानुदास महाराजांचा आहे. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, शक्यतो कीर्तनकार तुकोबारायाचे, नामदेव महाराजांचे, नादबाबांचं आणि लई झालं तर जनाबाई महाराजांचा अभंग घेता. आणि म्हणून मी तो थोडासा वेगळा उपक्रम काल्याच्या कीर्तनामध्ये कधी जनाबाईचा, कधी निवृत्तीनाथ दादाचा, कधी कधी भानुदास महाराजांचा हा अभंग निवडण्याचा आणि त्याच्यावरती चिंतन मांडायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून त्या माध्यमातून थोडासा वेगळ्याही संताचं वाङ्मय आपल्या समोर यावं म्हणून हा अभंग घेतला. म्हणजे मी वेगळा अभंग घेतला म्हणजे मी लई छान आहे मला काही सांगायचं नाही बरं का, पण वेगळा अभंग घेण्याचा प्रयत्न केला. तसं आजचा दिवस जर म्हटला तर आजच्या दिवशी काही सांगायचं नाही. काल्याचं कीर्तन म्हटलं का आमच्यापेक्षा जास्त तुमच्या पाठ आहे, बरोबर का नाही? तुम्ही आमच्यापेक्षा जास्त सांगू, खाली बसलेले तुम्ही सुद्धा आमच्यापेक्षा चांगलं सांगू शकता. मग या इडन सांगा तुम्ही, मी जातो नाही का? नाही बघा, तुमच्या जास्त पाठ आहे पण तरी पुन्हा 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 कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे बाबा करता जोरदार टाळी वाजव नाही का? म्हणले चरित्र ते उच्चारावे केले देवे. आपण पुन्हा पुन्हा जरी ऐकलेलं असेल पण तरी सुद्धा परत परत काल्याच्या कीर्तनामध्ये कोणाचं चरित्र ऐकायचं? कृष्ण परत. तिथं काय तुम्ही जरी कायम ऐकलं असेल पण काल्याचं कीर्तन म्हणलं का तिथं काय महाराजाचं चरित्र सांगून जमणार नाही. तिथं कृष्ण परमात्म्याचं सांगावं लागेल बाबा, बरोबर का ना? बरं, पुन्हा पुन्हा का कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायचं, का सांगायचं? याचं कारण श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे बाबा का समजा काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये काय ताकद आहे, पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय सामर्थ्य निर्माण होतं बघा. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून वर्षभर चोरीमारीचं पाप घडलं असेल बाबा, चोरीमारी व्यभिचार याचं पाप घडलं असेल आणि वर्षातून एकदा आपल्या गावात सप्ताह होत असेल आणि वर्षातून एकदा आपण जर काल्याचं कीर्तन ऐकलं तर वर्षभर आपण जेवढ्या चोऱ्या केलेल्या असतात का ते एकदा काल्याचं कीर्तन ऐकलं का वर्षाच्या चोरीचे पाप माप होता. म्हणजे याचा अर्थ वर्षभर चोऱ्या करायच्या आणि काल्याचं कीर्तन ऐकायचं असं नाही का? नाही तर उद्या पण हा ना दगड एकमेकाच्या घर बघा. पण खऱ्या अर्थानं बघा, आपल्या जीवनामध्ये कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे आपल्या पापाचं शालन करणारं चरित्र आहे. तसं कृष्ण परमात्म्याचं चरित्र फक्त उच्चारायचं, खऱ्या अर्थानं केले देवे गोकुळे, ते बी गोकुळात केलेलं आणि ते उच्चारायचं, आचरणात आणायचं म्हटलं का राम प्रभू आणि उच्चार करायचा म्हटलं का कृष्ण परमात्मा. तसं या बाबाचं चरित्र आई बापाच्या लग्नातच सुरू झालं महाराज नाही का? लग्नातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण सांगणं गरजेचं आहे, सांगतो. प्रसंग असा निर्माण झाला, कंसाची बहीण, चुलत बहीण विवाहाच्या वयामध्ये आली. कंस म्हणलं कोणला देवी लग्न करायचं पण पोरग चांगलं पाय नाही का? आणि पूर्वीच्या काळामध्ये लई जमीनच पाय आणि लईच हे काय लई मोठं चिटकेलच पाय कुठं म्हणजे नोकरीला बिवकरी काही घेणं देणं नाही. निर्व्यसनी आहे, बलदंड शरीर आहे, देऊन टाका असंच असायचं. काय का म्हणजे पैलवान आहे देऊन टाका, बैल आहे त्याच्या बैल देऊन टाका. आता बैल म्हणजे तुझा त्या बैलाच्या शिंग तिकडं नाही का? पण पूर्वीच्या काळात शरीर संपत्ती आहे, निर्व्यसनी मुलगा देऊन टाका. मग बहिणीला नवरा पाहायचा म्हणले मुलगा चांगला पाहिला पाहिजे. मग कसं करायचं बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकीला मुलगा बघताना तो लई श्रीमंतच पाहिजे असं बघू नका. सांगणे तुम्हाला माझं धानोरेकर, लई श्रीमंत पाहिजे, लई जमीन पाहिजे. थोडी जमीन कमी असली तर चालेल, थोडी कमी पगाराची नोकरी असली तरी चालेल, पण त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे का हे बघा. आपली मुलगी सुखात राहिल्याशिवाय राहणार नाही गड्या, हे गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये नाही काय? नाही तर मा बाबीचा नवरान बाया त्याला काय सांगावं म्हणले, त्याच्याकडे जेचवी आहे, त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरमध्ये तुला टाकून बांधून न्यायला पाहिजे तिकडं नाही का? पण बघा खऱ्या अर्थानं म्हणले कोणला द्यायची त्या वेळेला कंसाच्या लक्षात आला आपला मित्र आहे कोण, त्याचं नाव वसुदेव. कंस आणि वसुदेव मित्र. आता मित्राच्या खोडी बाबा जेवढ्या मित्राला माहिती तेवढ्या कोणालाच माहिती नाही का? कारण लोक म्हणते महाराज पण हे कसे आम्हाला माहिती नाही का? मग ते म्हणले एक काम करू ना, आता मित्र असताना सुद्धा त्याला आपली बहीण द्यावं वाटली म्हणजे त्यांचं आचरण किती पवित्र असेल. ते एक दिवस कंस गेला वसुदेवाकडे, म्हणले कंसाने वसुदेवाकडे गेले, वसुदेव म्हणले कंसा कस काय येणं केलं? म्हणले हमारी मैत्री रिश्तेदारी मी बदल देंगे, म्हणजे तुला मा बहिणी संग लग्न करावं लागतो. तू म्हणलं नको रे भाऊ. म्हणले काऊन? एकीनं आधीच जाम केलं, अगोदर रोहिणी मातेसोबत झालं होतं. कंस म्हणला तुला करावंच लागल, नाही इलाज आहे, करावंच लागल. म्हणले नको, म्हणले करावंच लागल. नावेला जाणं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर लग्न लागलं. कीर्तनात लग्न पटापट होत राहते, कोणाच करायचं असेल तर सांगा, पण जमेल सांगा. नाही तर काही इकडं व्हिडिओ पाहायला बसली कीर्तनात लवकर लग्न, बिगर लग्नाचा लॉट सगळा इकडं, असं नको व्हायला नाही का? पण बघा लग्न झालं
आणि वरात निघाली. वरात आता आपण बाबा वाघ बाबा वरात कशाला म्हणतो? जे संध्याकाळी धांगडधिंगा असतो त्याला वरात. पूर्वी त्याला वरात नव्हते म्हणत सागर बाबा. मग ते आपण ज्याला विदाईचा प्रसंग म्हणतो नाही का, म्हणजे इच्छा नसताना पोरगी ती आईच्या गळ्यात पड, बापाच्या गळ्यात मम्मी म्हणली जाय तो लई तारात दिला निघ तिकडं नाही का कडकडन. तो विदाईचा प्रसंग त्याला पूर्वी वरात म्हणायचे. वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर स्वतः कंस रथ हाकलण्याकरता बसला. जोराजोरामध्ये रथही हाकलतो. कधी गाणं लागलं का नाचायचा बी गामगुम झाला. रथही हाकलायचा, नाचायचा, परत रथात बसायचा, हाकलायचा, परत नाचायचा. आणि असं करता करता तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं आणि सांगत असे कंसा मानी हा भरवसा. आकाशवाणीनं सांगितलं हे कंसा, ज्या बहिणीच्या वरातीमध्ये तू इतक्या आनंदानं नाचतोय ना, तिच्या उदरी जो आठवाय ना तो तुझा काळ असणार आहे, तुला मारणार आहे. कंसाला 2 मिनिटात काहीच उमजाणार. निस्ता घाम येत सुटला, निस्ता घाम. कंस म्हटलं कायच करू कसं करू. कंसाला निस्ता कसं नसत सुटलं. कंस म्हटलं आता कसं करायचं बा. मग कंसानं विचार केला का रे हिच्या पोटी आठवा येणार आहे आणि तो आपला काळ असणार आहे. मग जर हिला ठेवलं तर नाही मग काय होईल, आठवा येणार आणि आपण मरणार नाही. मग खडग मारा या धावाला हात तो धरीला वसुदेव. वसुदेव म्हटलं अरे काय करून राहिला. आता तिच्या वरातीमध्ये नाचत होताना आता त्या खडग घेऊन मारायला धावला. म्हणजे तुम्ही सोडा. म्हणजे काऊन सोडा. म्हणजे हिच्या पोटी जो आठवा येणार आहे तो माझा काळ असणार आहे, तो माझा शत्रू असणार आहे. हात तो धरीला वसुदेव. वसुदेवानं हात धरला. पण वसुदेव म्हणजे आमच्यासारखा वारकरी माणूस, पोहे खाणारा, 2-3 वाजता जेवण करणारा. पण कंस म्हणजे सकाळीच त्याला काही चालायचं महाराज नाही का, आगड बमचे बगड बम. आणि मग कंसानं वसुदेवानं हात धरला, कंसानं असं लुटून दिलं ते बाजूला. असं काय करून राहिलं. म्हटले अरे हिच्या पोटी आठवा येणार आहे ना, मग हिला मारण्यापेक्षा एक काम कर, जेवढे मुलं येतील जन्माला तेवढे तुझ्याकडे आणून देतो. कंस म्हणला आपला विश्वास नाही. त्यावेळेला वसुदेव म्हणले कंसा तुझा मायावर भरोसा नाही का. म्हणजे अजिबात नाही. मग म्हणले एक काम कर, मग आम्हाला बंदी शाळेमध्ये टाक. बंदी शाळेमध्ये टाकलं. कालांतरानं बरेच दिवस लोटले आणि बरेच दिवस लोटल्यानंतर खऱ्या अर्थानं देवकी मातेला त्या ठिकाणी दिवस गेले. गरोदर अवस्थेमध्ये देवकी मातेला चिंता वाटते, माझ्या मुलाचं काय होणार, कसं होणार. त्यांना चिंता वाटायला लागली. पहिलं मुलगं झालं आणि मुलगं घेऊन त्या ठिकाणी त्या एकटक त्या मुलाकडे बघताय. त्यावेळेला वसुदेवानं सांगितलं देवकी जे आपलं नाही त्याच्याकडे बघायचं नसतं, ज्याचंही त्याला नेऊन द्यावं लागणार घेतलं आणि वसुदेवाकडे नेऊन आता देणार आणि मारणार वसुदेव. ते पोरग त्या ठिकाणी कंसाकडे नेलं आणि कंसाकडे नेल्यानंतर झालं असं, आता कंस काय करणार होता बाबा घेऊन त्याला मारणार. पण ते पोरग कंसाने घेतलं. कंस पोरग पाहू राहिला आणि पोरग कंसक पाहू राहिलं आणि ते पोरग कंसक पाहून हसलं. हे हसणं बाल्या बाल्याला पैसे नाही का, याच्या पाहून लई सावध राहिलं पाहिजे महाराज नाही का. ते पोरग हसलं आणि हसल्यानंतर कंस म्हटलं का रे मला आठव मारणार हे बाकीचे 7 मारून काय करू. आणि लहान लेकराला सौंदर्य दिलेलं असतं बाबा देवानं का, त्याचे ममत्व जागृत होतं. बघा लोकाचं लेकरू लहान लेकरू कसं आहे असू द्या, त्याला पाहिलं का त्याच्यात देवाने इतकं सौंदर्य दिलं असं. मी नेहमी सांगत असो, एखादी माता माऊली प्रसूत होऊ द्या आणि तिच्या लेकराला तुम्ही पाहायला जाऊ द्या. मग त्याला पाहायला गेले का त्याच्या नाकातून गंगा सरस्वती वाहत असू द्या, ते काळं बिमट कसं का असं ना, पण त्याला पाहिलं का तिथं गेले असं वाटतं याचे चुटू 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 2-4 मुके घ्यावे असं. कारण लहान लेकराला सौंदर्य दिलं. असं कधी झालं का आपल्या गावातला एखादा म्हातारा आजारी पडला आणि त्याला भेटायला गेले होते त्याचे चुटू चुटू अजिबात नाही, कारण हे लहान लेकराला दिलेलं सौंदर्य. कंस म्हटलं का रे मला जर आठवा मारणार आहे, बाकीचे 7 मारून काय करू. म्हणले परत घेऊन जा. आता हा परत घेऊन त्या ठिकाणी वसुदेव आले. पण इकडं कंसानं मुलं मारले नाही तर पाप होणार नाही आणि पाप झालं नाही तर देव अवताराला येणार नाही. म्हणून त्याचं पुण्य कमी करण्याकरता नारद महर्षी येतात. नारद महर्षी आले कशा करता, पुण्य सारावया आले देव
नको पती बालकास ठेवू नको पुण्य सारावया आहे देवरुची पुण्य सारावया आहे देवरुची पदी बाळकाशी ठेवू नको म्हणले कंसा पहिलं मुलग जिवंत का सोडलं म्हणले नारदा मला मारणार कितोय आठवो मग पहिले 7 मारून काय करू कधी शाळेत गेला होता का काय का निस्ता कोरोनाच्या काळात पास झाला म्हणले काय म्हणले अरे तो देव आहे त्यानं सुईचे अवतार घेतले तर नंतर 8 होईल पण उलटे घेतले तर पहिले 8 येतं असे सरळ घेतले 1 2 3 4 5 6 7 8 पण उलफटी घेतले 8 6 6 5 4 3 2 1 पहिले 8 येतं कंस म्हणलं ते खरं येतं काय बरं वाईट लोकायला वाईट गोष्टी लवकर पाठवते बाबा कंस बांबवले बेनं गेलं महाराज पहिलं मुर्ग धरलं गरगरा गरगरा भिंगावलं गरगरा भिंगावलं आणि जोरात असं आपटवलं असं 1 2 3 नाही तर महाराज म्हणता 6 मारीत दुराचारी 6 बालक त्या ठिकाणी मारले आणि आता 7वा शेषाचा अवतार सगळे या धरणी मातेवरती पाप झालं धरणी माता ब्रह्मदेवाकडे जाते ब्रह्मदेवासह गायीच्या रूपामध्ये धरणी माता आहे सगळे क्षीरसागरावरती जातात देवानं आश्वासन दिलं काळजी करू नका मी अवतार घेईल तुम्ही गोपाळ व्हा आता भगवान शेषाला म्हणता शेषा आपल्याला अवताराला तयार व्हायचं म्हणले चला अवतार घ्यायचा तो म्हणले अजिबात नको म्हणले का बरं मागच्या अवतारात हाऊस झाली म्हणले आपली म्हणले काय झालं मागच्या अवतारात दादा वनवास कोणला होता तुला होता का मला म्हणले मलाच होता मग खरा वनवास कोणला भोगावा लागला म्हटले बघ तो आहे लग्न एकाच मांडवात झालं माय लग्न एकाच मांडवात तो बायको संघ घेतली संघ मा बायको संघ जाऊ दे दूध घेऊन आली दूध सुद्धा पिऊन नाही दिलं दूध आणि मग तसंच वनवासाला निघालो बरं तुम्ही नवरा बायको पायी चालायची मी पायी चालायचो संध्याकाळी तुम्ही थकायचे तसं मी थकायचो तुम्ही गेले का निवांत बसून घ्यायचे पण मला कंदमुळं फळं आणायला पाठवायचे मग मी जायचो आणि मी तिकडून घेऊन आलो का दोघं नवरा बायको सफरचंद कापून मीठ टाकून आजी चुटू खायचे पण म्हणले नाही बा तो खालं का उपाशी 14 वर्ष उपाशी राहावं लागलं जमणार नाही म्हटले बघ मागच्या अवतारामध्ये तुला काम ऐकावं लागले कारण त्यावेळेला मी मोठा होतो आता एक काम कर आता तू वडील होई बा सर्वता पाळी आज्ञा तुझी बारे मी तुझी देवान फक्त अवताराला तयार केले पण एकही काम ऐकलं नाही मग तुम्ही बघा ना एकही काम ऐकलं नाही अवताराला तयार केलं मग त्यावेळेला त्या ठिकाणी आता शेष भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरामध्ये वाढता कालांतरानं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन घातलं आणि तिकडं शेष भगवान परमात्मा बळीराम दादा म्हणून त्या ठिकाणी अवतार घेतला आणि आता भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरामध्ये त्या ठिकाणी वाढायला लागली आतापर्यंत बाकीचे लेकरं जोपर्यंत वाढत होते ना साहेबराव तोपर्यंत देवकी मातेला चिंता वाटायची माझ्या मुलाचं कसं होणार काय होणार पण आता चिंता वाटत नाही का तर उदरामध्ये जसं मुलगा राहताना तसे माता मौलीचे हावभाव जाणवता आमचे गुरुवर्य सांगत असतात म्हणले पोराहो एखादी माता मौली गरोदर असे आणि तिला वाटलं मला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय मला शिवपुराण ऐकायचंय मला भागवत वाचायचंय तर समजून जायचं येणार हरिभक्त पारायणाचे पण तिला का वाटलं मलकनी मला झिंगाट पाहा वाटून राहिलं समजून जायचं येणार चिंगाटच येणार आहे नाही का बघा माता मौल्यांना डोहाळे लागतात डोहाळे त्याच्यावर अवलंबून असतं येणार मुलगा कसं मासाहेब शिजाऊंना डोहाळे लागले एका हातात तलवार द्या एका हातात ढाल द्या घोडा द्या मला त्या शत्रूंना संपवायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य झालं नाही तर आपल्याला डोळे लागत आपले डोळे लई चित्र मारा मलकनी फुटणेच खावा वाटून राहिले फुटणे का सण खाते तुला माहिती का नाही का मला कधी फुटणेच खावा वाटून राहिले मला शेंगदाणेच खावा तुला क्षण खावा वाटत नाही एवढं तरी बरं आहे नाही का वाटेल काही दिवसांनी काय सांगते तू महाराज नाही का पण बघा कालांतरानं तो पावन पवित्र महिना आला पावन पवित्र महिना नाही देवाच्या प्रागट्यानं तो महिना पवित्र झाला श्रावण महिना अष्टमीची तिथी आहे बुधवारचा दिवस आहे आणि मध्यरात्रीच्या वेळेला भगवान परमात्मा 8 वर्षाचे प्रगट झाले म्हणजे भाऊ एवढा मोठा नाही लहान वय आमचं कोणी म्हणलं पाहिजे डायरेक्ट एवढं पोरग म्हणले लोक म्हणशील हा का अनाथ आश्रमातून आणला का काय लहान वय 8 महिन्याची याच्यापेक्षा लहान 8 दिवसाची याच्यापेक्षा लहान हो एका दिवसाचं बालक जसं असतं लहान बालक जन्माला आल्यानंतर तसं हो देव लहान झाले आणि रडायला लागले रडण्यातून सांगता मी लहान झालो पण मला इथं ठेवू नका माझ्या घराला मजनी गोकुळाला
मला गोकुळामध्ये न्या. पण मग त्या ठिकाणी देवकी माता म्हणते बया पोरग काय म्हणतं घेऊन जा. म्हणले बया मग हातापायामध्ये बेड्यान मी कस काय त्या ठिकाणी देवाला नेऊ. पण देव जोरजोरामध्ये रडायला लागल्यानंतर देवकी माता म्हणली हातापायात बेड्यान बुड्या मला माहित नाही मा पोरग सांगताना तुम्हाला ऐकावं लागल म्हणले नाही का. मग त्या वेळेला उचलीला कमळापती पायाची बंधने गळती देवाला घेतलं आणि देवाला घेऊन निघाले. मंद मंद पाऊस पडत होता. शशाना त्या ठिकाणी फणा धरलेला. यमुना मातेला पूर चढला त्यासे लाविला अंगुष्ठ. यमुना मातेनं रस्ता दिला बाबा, कारण यमुना मातेला दर्शन घ्यायचं होतं म्हणून पूर चढला. आणि दर्शन घेतल्यानंतर रस्ता असा मध्यभागी दिला का यमुना माता काही ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्त सांगितली, काही ठिकाणी यमुना माता देवाची पत्नी आहे. आणि पत्नी असल्यामुळे यमुना मातेने रस्ता कसा दिला, जसं पतिव्रता माता मौली आपल्या नवऱ्याला भांग्याच्या मध्ये जागा देते त्या पद्धतीनं असं बरोबर मध्यभागी. पूर्वीच्या काळातलं सांगू राहिलो, आता नाही. पूर्वीच्या काळामध्ये बघा असं मध्यभागी त्या ठिकाणी कुंकू भरायचे, बरोबर का ना. आता कुंकू नाही मारा, आता सिंदूर पेन्शिल आली नाही का. ती भितड वठती कपडा वठती कुठे चालती माऊली बाबा नाही का. आणि बरं त्या ठिकाणी बघा पूर्वीच्या काळामध्ये असा आता मध्यभागी नाही. मग आता तो असा पॉप का काय भांगाला ती असा पाडी तिने इकडं लावी ती नाही का. मी बऱ्याच दिवस विचार करत होतो बा इकडं काऊन सिंदूर लावित असेल. ती म्हणती भाऊ मधी लुडबुड करू नको, तू अतिक्रमण मध्येच थांब, कधी इकडं नाही का. मग झाला असं महाराज. त्या वेळेला यमुना मातेनं रस्ता दिला, भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं, मायेला घेतलं आणि इकडं आणलं. बरं पूर्वीच्या काळामध्ये या जुन्या आज्या बघा, एखादी माता मौली प्रसूत होणार असेल तर तिच्याजवळ एक बाई ठेवायची. तिला काय म्हणायचे, दाईन सुईन बुईन काय असेल ते नाही का. आता नर्स तेव्हा सुईन बुईन, आता डायरेक्ट इंजेक्शनच राहते जन्मालाच महाराज नाही का. पण पूर्वीच्या काळात दाईन का सुईन का बुईन अशी काहीतरी होती नाही का. त्या बिचारीला झोप लागलेली. पण सकाळची वेळ तिला जाग आली. तिनं पाहिलं बया यशोदा मैयाला मुलगा झालं, पळत सुटली यशोदेला. सगळेजण त्या ठिकाणी असे सगळ्या ती गवळण तिला. म्हणजे पहिल्यापासून व्हॉट्सअपपेक्षा जास्त जर काय असेल बाबा, मेल आला जीमेल आला सगळं झालं महाराज. पण फिमेलपेक्षा बातमी लवकर कोणी पसरू शकत नाही नाही का. ते बघा तुम्ही एखादी गोष्ट कोणाला सांगायची नसू द्या, तिला बायकोला सांगून पा, बाई कोणाला म्हणू नको, तुलाच सांगतो. ती शेजारची जाती बाया तुलाच म्हणते मी कोणाला म्हणू नको. परत पुढची जाती बाई मी कोणालाच म्हणले नाही, तुलाच म्हणून राहिली, तुझं वयची म्हणून. परत दुसरी जाती मी कोणालाच म्हणत नाही, मी तुलाच म्हणून राहिले. कोण आखं का गाव पिटी थिंडती कोणालाच म्हणली नाही म्हणती नाही का. त्यावेळेला ती गवळण तिला सगळीकडे आनंद झाला. देवदेवता सुद्धा स्वर्गातून पुष्पवृष्टी करत आहे. गावच्या पाटलाला मुलगा झालं म्हणून आनंद नाही, मग भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं म्हणून आनंद आहे. इतका आनंद आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी गुढ्या उभारला, सगळ्यांनी सडा समर्जन केलं. नारी सगळ्यांना आनंद आहे. कोणी गुढ्या उभारल्या, कोणी सडा समर्जन केला. अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. गोकुळामध्ये सगळ्यांना आनंद आहे. पण मथुरेमध्ये मात्र कंसाला भीती वाटायला लागली. कंस म्हणला आठवा आला. आता काय झालं होतं इकडं कोणाला काहीच सुचाना महाराज. देवाचं प्रागट्य झालं, काहीच सुचाना, काहीच देवाचं प्रागट्य झालं, देवाचं. कृष्ण गोकुळी जन्माला आणि तिकडं दृष्टा कंस म्हणला आठवा. आणि तिकडं काय झालं होतं, देवाला इथं ठेवलं आणि इथं माया जन्माला आली होती. ती माया नेली आणि माया तिकडं. आता तोपर्यंत सगळ्याला झोप लागली होती, पण रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती. माया नेली तिकडं, ती रडायला लागली. तिला का गप्पच होतं महाराज, जोरात रडत सुटली. अशी जोरात रडायला लागली महाराज. बघा अशी रडायची महाराज, अशी जोरात रडायची. कोणते इडं कीर्तनातल्या बाया गप बसते नाही, तिथं माया होती महाराज नाही का. आमचे गुरुवारी माऊली सांगायचे, पर हो माता माऊली प्रसूत झाली, तिला मुलगा आहे का मुलगी सांगण्याची गरज नाही. मग जन्माला आल्यानंतर ते जर माझ्यासारखं सोजवळ शांत स्वभावाचं एकदम असं निरागस असेल तर समजून जायचं मुलगे. पण ती का जन्माला आल्याच गागायला लागली की समजून जायचं काठीचे नाही का. ती गागायला लागली आणि मग कंस गेला आठवायला भिंगून मारणार. पण ती निसटली, सांगितलं तुझं मजा आधी म्हणले तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला म्हटले. आणि मग कंसाला भीती वाटायला लागली. आठवा आला. कंसानं काय केलं, सभा भरवली आणि विडा ठेवल्यानंतर सगळ्यांना बोलवलं. सगळे म्हणले कंस महाराज कशा करता सभा भरवली. कंस म्हणला माझा काळ जन्माला आला, जो कोणी त्याला मारून येईल त्याला 5 गावं बक्षीस देईल म्हणले, 5 गावं राज्य देईल. सगळ्यांनी खाली माना घातल्या. म्हणले राज्य नको, काहीच नको. हे जर याच्या राज्यातून याला चुकंडी देऊन गेलो जन्माला आल्याबरोबर हे आपल्याच्यानं काय मारणार आहे. सगळ्यांनी खाली माना घातल्या. पण तीड एक शहाणी होती, तीच नाव पुतना.
पुतना गेली आणि म्हणले दादा, म्हणले काय पुतना, आणि ते लेकरू केवढं म्हणले आता जन्माला आलं, आणि मग त्याला मारा 5 गाव लागा द्या आणि मी जाते ना आता. म्हणले पुतना शायनिंग आण नको, तू नाश्त्यावरी जाशील नाही का. आता बऱ्याच पुतण्याला ना दे महाराज शायनिंग आणायचा, पाहुणे येऊ रावड येऊ गप बसणारच नाही, मधी 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 मध्ये पुतना करीतच राहणार नाही का. तेवढ्याला म्हटले पुतना बघ, पुतना म्हणले काळजी करून. आता पुतना म्हणजे काय धानुऱ्याच्या माता मावल्यासारखी सुंदर होती का. मग पुतनाला महाराज कधी आंघोळ नाही, आंघोळ म्हणजे आता आंघोळच नाही तेव्हा दात घासायचा काही संबंधच नाही नाही का. आणि तिला का आपल्यासारख्या इतक्या गोड साड्या अजिबात नाही. मग पुतनाला म्हणजे इनेची खोड, त्याला बस स्टँड काहीच नाही मध्ये नाही का, इनेची खोड बघा. पुतना मावशी म्हणजे लई चित्र गमत होती मारा, आपल्या लई साड्या मारा. तरी काही काही म्हणते बाया लग्न झालं तसं पप्याच्या बापान साडीच बोळा सुद्धा नाही घेतला, एकही साडी नाही म्हणते, एकही साडी नाही. एखाद्या वेळेला एखादं जर अबग एखादं पाहुणं बाबा कपाट उघडायला गेलं आणि त्या साड्याचा गंज बोखंडी पडला तर पाहुण्यात जीवन मारायला बसलो नाही का. तरी होती मला पाप्याची बापन साडीच बोळा सुद्धा नाही, गेले लाकडं सुद्धा लागणार नाही एवढ्या साड्या. तरी म्हणते साड्यात नाही मला नाही का. पुतना मावशी पण पुतना मावशी म्हणले असं गेलं तर कोणी जवळ करणार नाही. मग तिनं देवंगाने सारखं रूप धारण केलं, स्थानात विष धारण केलं, विष देवाला पाजायचं मारायचं. निघालं 3 वर्षाची आतली बालकं मारत मारत निघाली, कारण त्रिविकार ज्याच्या जीवनात आहे देव म्हणता मी त्याला वाचू शकत नाही. तिथं गेली आणि आवाज दिला यशोदा हाय घरी, अशाच आवाज द्यायचा ना. नाव पहा किती गोड असायचे. यमुना पण कधी यमुनाबाई म्हणल्या नाही, यमुना म्हणले नाही. मग यमुने काय तो तोंडाला फोड येत्या काय नाही का. गंगू नाव राहायचं, गंगूबाई म्हण ये गंगे गंगे, अवघड असायचं मारा. तसं आवाज दिला यशोदा, म्हणले का ग एवढी जोरात गागून राहिली, ही कुठली गाडी, आळंदीची काय काय म्हणे नाही नाही आळंदीची अशी गागणारच नाही. म्हणले मग ही सांगवीची नाही, रुईची नाही, रुईची गागत नाही, शांत गवळणी म्हणले नाही का. म्हणले मग ही पक्की धानुरीचीच असली पाहिजे एवढी चित्र म्हणले नाही का. ते वळाला म्हणले बरोबर. मग ये बाई आतमध्ये काय आहे, मला मुलगा झाला तुला मला सांगितलं नाही, तुला मी ओळखलंच नाही तर तुला सांगू कसं म्हणले. त्यावेळेला म्हणले अगं मी तुझी बहीण, मला बहीणच नाही, तुझी चुलत बहीण, मला चुलतीच नाही. म्हणले मग मी असं नाही ग, तुझ्या आत्याच्या मामाच्या काकाच्या मामाच्या पोरीशी पोरगी. आता हे नाथ मला डबल विचारलं तर मला काही सांगतं का ग, एवढं लांबचं नातं सांगून राहिले, लग्नाला नाही दिसली बाया. तो दाजी तो आता तवाची होती म्हणून दाजी म्हणली, आता म्हणले तो जिजू नाही का, पुढून शब्द काय जिजू नाही का. म्हणले यांना आहे ना जरा ड्युटीवरती जावं लागतं, जॉबला आहे, त्यामुळं अगं लग्न रविवारचं होतं. म्हणजे त्यांना रविवारी सुद्धा सुट्टी नसती, नाही मोठ्या जॉबला. आज तर कसं काय त्यांना रजा टाकायला लावली. मी आली म्हणले का गं रविवारी दाजींना सुट्टी नाही, असे काय मोठ्या जॉबला, लय मोठ्या जॉबला रविवारी सुट्टी नाही, एवढ्या मोठ्या, अगं लईच मोठ्या जॉबला. असं काय मोठा जॉब आहे दाजींना रविवारी सुट्टी नाही. म्हणजे लईच मोठ्या जॉबला इंडोनेशियात कामाला. म्हणले नाही नाही नाही. म्हणले मग असं काय मोठा जॉब आहे, म्हणले का दाजीला रविवारी सुट्टी नाही. म्हणले लय मोठ्या, अगं लय मोठ्या पण कोणत्या जॉबला असे का रविवारी सुट्टी नाही. म्हणले लय मोठ्या जॉबला तंबटे बांधायचा त्या. म्हणले मग तर लईच मोठा आहे. म्हणले मग नाही का. ते वळाला झालं असं. म्हणले मुलगा झालं, मला काही सांगितलं नाही, बघू मुलगा. आता यशोदामाई म्हणली आताच त्याला स्नान घातलं, नाऊ घातलं आणि त्याला पाळण्यात झोपे लावलेलं आहे. आता देव म्हणला बोनीचं गिऱ्हाईक परत जा. शाना माणूस कधीच बोनीचं गिऱ्हाईक परत जाऊ देत नाही महाराज, कधीच. चांगलं बोनी चालन पहिलं कितीतही धरून घ्यायचं महाराज, मग नंतर आपोआप होतं नाही का. हे शान्या माणसाचं सांगू राहिलो, आमच्याकडे काही बघू नका तुम्ही नाही का. आणि मग त्या वडाला झालं असं महाराज. यशोदामाई म्हणते मी तुला काहीतरी करते. पूर्वीच्या काळामध्ये काही चहा वगैरे नसायचा, चहा माणसाचा आयुष्य कमी करतो बरं, म्हणून शक्यतो जास्त चहा नाही पिला पाहिजे नाही का. पण आपण कोणी पाहुणे आले का चहा, आमचे छोटे माऊली सांगत असा पाहुण्याला इथून पुढं चहा देऊ नका, आरोग्य कमी होतं माणसाचं. आरोग्य वाढण्याकरता पाहुणे घरी आले त्याला गोमित्र देत जा, गोमित्र नाही का. पाहुणे घरी आले आता इथून पुढं असं नाही विचारायचं चहा घेत्या का, मग त्याला म्हणायचं थोडंसं गोमित्र घेत्या का नाही का. असू द्या पण आरोग्य ज्याला वाटत असं आपला पाहुणा लय त्याला त्याला खपक्यान जावं त्यानं पाजा चहा नाही का. पण बघा झालं असं महाराज. यशोदामाई म्हटले मी तुझ्या करता ताक लोणी काहीतरी घेऊन येते. तिकडं ते गेलं भगवान परमात्मा रडायला लागले. म्हणले बाया पाहिलं का, असं रडायला लागलं, ते थांबानच रडायचं नाही का, रडत सुटलं. म्हणले बया ते तर जागच आहे, तू म्हणती झोपेले. म्हणले घे. मग घेतलं, स्तनाला लावलं. आता काय करणार होती विष पाजून, पण देवानं विष नाही ग्रहण केलं. मग देवानं तिचं रक्त शोषण केलं आणि तिचे पंचप्राण श्वासायला लागली. ती म्हणली कृष्णा सोड, कृष्णा सोड.
कृष्ण म्हणला मी कोणाच्या नादाला लागत नाही, मा नादाला लागले सोडित नाही म्हणले, नाही का? ही कृष्ण नीती सागर बाबा तुम्ही वापरता ती. मी कोणाच्या नादाला लागत नाही, लागल्यावर सोडित नाही, नाही का? अवघड वारकऱ्या ना असं करारी जीवन जगलं पाहिजे. लुचूप कुठे जे हरी नाही, काही ठिकाणी जे हरी बी, पण काही ठिकाणी असं कणकेवर राहिलं पाहिजे. नाही तर काही काय म्हणते महाराज हे तुम्हाला शोभत नाही. नाही तसं मला नाही जमत, तब्येत त्या मापाची नाही. हा तुम्हाला बोलवतो मी, नाही का? असं बघा करारी वागलं पाहिजे महाराज. बघा त्या वेळेला मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला लागले सोडत नाही. ती म्हणते कृष्णा सोड, म्हणजे माझ्या आईने धरायला शिकवलं सोडायचं. ती दोनदा सोड म्हणते बाबा, तिसऱ्यांदा म्हणत नाही. याचं कारण दोनदा सोड म्हणजे माझी यहलोकातून परलोकातून सुटका कर. तिसऱ्यांदा सोड म्हणत नाही. याचं कारण यहलोकातून परलोकातून सुटका करून मला गोलोक धामामध्ये जागा दे. म्हणून खऱ्या अर्थानं दोनदा सोड म्हणते. पुतना मावशी गेली, बरं गेल्यानंतर तिचं शरीर इतकं मोठं होतं म्हणे, तिला अग्नी द्यायला डाग द्यायला खांडोळ्या करून तिच्या शरीराच्या मग अग्नी डाग दिलं होतं. एवढं मोठं शरीर वर्ष होतं. तू म्हणशाल तुला काय माहिती, तिच्या दहाव्याचं प्रवचन मागच होतं, नाही का? बघा पण मग त्या वेळेला पण तिला सुद्धा सायुज्य नावाचा मोक्ष त्या ठिकाणी दिला. पुतना मावशी नाष्ट्यावर गेली. नंतर अनेक दैत्य पाठवले, कोण कावळ्याच्या रूपात, कोण बगड्याच्या रूपामध्ये. मी जास्त दैत्य मारित नाही बाबा, फक्त पुतना मावशी ओळखीची म्हणून मारितो. जास्त मारायचे आपल्याला रातचं अंधार गोंधळ चिंडायचं, एखादा व्हायचा आडवा काऊन काय माल मारितो का, त्याच्यापेक्षा नको, नाही का? असे भगवान परमात्म्यानं अनेक दैत्य मारले. लहानपणामध्ये देव हळूहळू मोठे झाले आणि या कानीचे त्या कानी व्हायला आणि देव रांगायला लागले. कसे टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं त्या ठिकाणी रांगायला लागले. पण रांगताना सुद्धा रांगत रंगणी चोरी तोलुनी भगवान परमात्म्यानं अनेक घराणे त्या ठिकाणी गवळणीनं त्या ठिकाणी सांगायला हवे. देवानं हळूहळू आता मोठे व्हायला लागले. देवानं खोड्या वाढल्या, गवळणी घराणे सांगायला यायच्या. असं करता करता देव थोडे मोठे झाले. देवानं मित्रमंडळ स्थापन केलं. देवाचे मित्र म्हणजे आपल्यासारखे नाही बुवा जिप्रियान झुप्रियान वाढेल असं नाही. मग देवाचे मित्र बोबड्या वडज्या वाकड्या श्रीश्यामा मनसुका तनसुका देवाचे मित्र. आणि देवानं मित्रांकडे पाहिलं, का रे पार तुम्ही असे वाळून गेले, काय भानगडे, काही खायला प्यायला भेटत नाही, दूध तूप घरी काही नाही का? देवा भरपूर गाई आहे, मग दूध तूप सगळ्या काही खाट्याचे काय म्हणले सगळं आहे, पण ते आम्हाला डेअरीला काहीच नाही, सगळं डेअरीला. म्हणले मग याल तरी यारे लागे, अवघ्या माशे मागे मागे आशी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. मग का हो, देवानं तुम्हाला खाण्याकरता दिलं का? दिलं. केव्हा दिलं? अभंगाचं अवघ्या सोडी येल्या मोठा आशीचा दही काला गोमटा. पूर्वीच्या कालावधीमध्ये शेती कशाची असायची बाबा? मोठाची. आणि मग मोठा सोडल्या आमचं काम झालं. आणि मग दुपारशी वेळ आहे आणि मग अवघ्या सोडियल्या मोठा. आणि मग तिथं भगवान परमात्म्यानं आम्हाला दही काला दिला. बघा भगवान परमात्म्यानं म्हटले आमच्या जीवनामध्ये भानुदास महाराज म्हणता त्या मोठा सोडल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काला दिला. तसं भगवान परमात्म्यानं चोरी का केली? देवाच्या जीवनामध्ये चोरी करण्याची काही गरज नाही महाराज. ज्याच्या घरी गाई कमी, देवाच्या घरी गाई किती? आई तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. खऱ्या अर्थानं ज्याच्या घरी 9 लाख गाई महाराज, तो लिटर भर दूध चोरायला काल दुसऱ्याच्या घरी जाईल महाराज. पण देवाला माता माऊल्यांचा जीव जास्त कशामध्ये राहतो? दुधात, दह्यात, तुपात. म्हणून त्या माध्यमातून, त्या दुधाच्या दह्याच्या माध्यमातून चित्त चोरीले नंदाच्या. देवाला चित्त चोरायचं होतं, देवाला खरं दही दूध तूप चोरायचंच नाही महाराज, बरोबर आहे का ना? मग भगवान परमात्म्यानं खोड्या कराव्या, गवळण्यानं खोड्या सांगायला, पण देवावरती प्रेम सुद्धा तितकंच केलं महाराज. बघा गवळणीला देवाला सोडून कधी करमत नव्हतं. ज्या वेळेला देव गवळणीला सोडून जायला लागला का, गवळणीनं म्हणायचं देवा नको रे जाऊ बाबा, तू जर आम्हाला सोडून गेला ना म्हटले तर आम्हाला करमत नाही बाबा. आम्हाला एक दिवस आमच्या एका जन्मासारखा वाटतो देवा, म्हणून आम्हाला सोडून जाऊ नको. त्यावेळेला भगवान परमात्म्याने एका गवळणीला सांगून ठेवलं, बाई मी तुझ्या जवळ राहू शकत नाही, पण ज्या वेळेला तुझा अंग विकलांग होईल, तुझ्या मनामध्ये विरह निर्माण होईल, तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम उत्पन्न होईल आणि तुझं अंग विकलांग झालं, तू तळमळायला लागली का, त्या वेळेला विरहामध्ये पागल झाली का, मी तुझ्या भेटीला त्या वेळेला येईल. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी झालं. असं एक दिवस काय झालं, त्या गवळणीला देवाची आठवण झाली. किती दिवस झाले म्हटले देव आपल्याला भेटायला आला. गवळणीचं अंग विकलांग झालं. देवा ये कृष्णा ये, अखंड चिंतन करते पण देव यायला तयार. बराच वेळ झाला देव येत नाही. गवळणी इतकी विरहामध्ये गेली, देवाच्या प्रेमामध्ये इतकी पागल झाली होती का देवाच्या प्रेमानं ती गवळण रडायला लागली. का देव येत नाही, का मला भेटत नाही, फक्त रडायला लागली, यात विशेष नाही. मग ती गवळणाला मूर्छा आली
आणि मूर्छित होऊन खाली पडली. आता देवाच्या विरहामध्ये मूर्छा येऊन खाली पडल्यानंतर झालं असं, देव म्हटले अरे आपल्या प्रेमामध्ये गवळण इतकी वेडी झाली का त्या गवळणीला मूर्छा आली, आता आपण गेलं पाहिजे. देव तिथे गेले आणि तिच्या कानात देवानं काहीतरी पुटपुट केली, मी आलोय. गवळणीची मूर्छा गेली, दोघांची भेट झाली. आता ह्या गवळणीला देवानं भेट दिली मूर्छा आल्यावर, आणि हे पाहिलं तिच्या सासूनं. बरं जुन्या सासा म्हणजे लय खट्याळ, कोणत्या आताच्या झाल्या त्या नाही, आता ज्या लुगड्यावाल्या आहेत त्यांच्या सासा विचारा तुम्ही. आता थोडं सुद्धा शब्द आपल्याला सण वर, पण या जुन्या आज्याला विचारा, सासाईनं 4-4 दिवसाचं शिळं खायला दिलं, पहाटीच उठून द्यायची, 2 वाजताच म्हणायची पाठ झाली ना उठा ना, आणि 4-4 आता तुम्हाला 4 दिवसच खायला दिले, तुम्ही थांबशाल, तू म्हणशाल 4 दिवसच खायला देते का, तो परपंच लाव काढी मी चालले म्हणशील नाही का. पण जुन्या सासा खट्याळ, सासून पाहिलं भया खरंच देव मूर्छा आल्यावर येतो का, आपण नाटक करून पाहू. पण देवाला नाटकही कळतं आणि अंतरंगही कळतो. देव आहे, आपण आपल्या नाटकानं समाजाला भुरळ पडू, पण देवाला फसवणं अवघड आहे महाराज. बघा म्हणून प्रसंग असा निर्माण झाला. काय झालं माहितीये का, एक दिवस आता त्या म्हातारीनं म्हणले सुना करता देवाला आपल्या करता येतो पाहू. ती रडायला लागली, बाया बाया मला कृष्ण भेटलो नाही म्हणून मला कस तरी होऊन राहिलं, असं होऊन राहिलं तसं होऊन राहिलं, बाया बाया मला धारा 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 धारा. पडली खाली म्हातारी आणि दिले डोळे पांढरे करून पडली खाली. देव यायला तयार. आता नाटकी म्हटल्यानंतर देव कसा येईल बरं. पण सुनबाईला वाटलं खरं आपल्या आत्याबाई सुद्धा आपल्यासारख्या कृष्णाच्या प्रेमामध्ये वेड्या झाल्या. आणि मग त्या वेळेला सुनबाई म्हणते कृष्णा माझ्या करता जसा आला ना तसा माझ्या सासू करता ये. देव योग फार वेळ झाला यायला तर ना, कृष्णा बघ तू जर माझ्या सासू करता आला नाही, आधी तर काळा तुझ्या नावाला असा कलंका लागेल, तुझं कोणी नाव सुद्धा घेणार नाही. असं म्हटल्याबरोबर झालं असं. आता तिनं नाटक करेल होतं, पण आता हिनं एवढा शब्द टाकले, ही मात्र अंतकरणातली भक्त आहे म्हणून या सुने करता देव आला. आणि आल्यानंतर म्हणले काय म्हणते तू, म्हणले बघ ना देवा माझी सासू तुझ्या प्रेमात किती वेळी झाली, माझ्या कानात जसा बोलला तसा हिच्या कानात बोल आणि हिला उठव मा सासूला, मा सासू मरल. म्हणले नाही नाही तुझ्या सासूच्या कानात नाही बोलावं लागणार का, कारण तुला आजार वेगळा होता आणि तुझ्या सासूला आजार वेगळा आहे आणि सगळ्या आजारावर एकच गोळी देऊन जमणार नाही. म्हणले मग मा सासूला काय झालं, तो सासूल मा प्रेमात नाही एडी झाली. म्हणले मग तो सासूल भूतानं पछडलं. म्हणले भूतानं. म्हणले मग त्याच्याकरता आता एक काम करावं लागतं, काय त्या भूताला हाणावं लागतं. म्हणले मग आता आपल्याला त्या भूतातनं सासूत प्रवेश केला तो आले, मग एक चांगली अशी बाबळीची बोरटीची काठी पाहून आण म्हणले आणि मग सासूतलं भूत आपण बाहेर काढू. म्हणले देवा नको रे मा सासू मरून जाईल, सासूला काहीच करायचं नाही. म्हणले सासूतल्या भूताला आणायचं. आणि काठी आणली ही पडूनच राहिली. वाटलं काची आणते आणि काय आणते, सुनबाई का जाईल का काय. ती मध्ये डोळे उघडायची पायची डोळे लावून घ्यायची, डोळे उघडायची पायची डोळे लावून घ्यायची आणि तेवढ्यात ही गेली धरधर देवा काठी घे. पण पटक्यान ती भूत घालव माझी आत्यालाही चांगली असं तसं. देव म्हणलं भूताला हाणू का. म्हणले हान. सासू म्हणती नाही म्हणणं हे नाही म्हणणार, तू का तुला ते ताराच काढून घेऊ राहिली का काय देवा कुंका काय. ती हाणायला लागली. देवानं काठी घेतली निबार धनाधन गागायची नको रे ये बाबा रे मला काही झालं नाही ना. म्हणले नाही. म्हणले अरे तिथं अशी का गागते. नाही नाही ही ती बोलत नाही. म्हणले तिच्यातलं भूत बोलून राहिलं तिचं जोर जोरात. म्हणले ती म्हणायची नाही रे मला काही झालं नाही ना, काऊन हाणून राहिले तुम्ही. म्हणजे बाय बाय त्याच्यातलं भूत कसं बोलून राहिलं. एक काम कर धर तो हातात घे आणि तूही 2-4 रपटे लाव. आता तिच्या हातात दिली होती सगळं आठवायला लागलं. सासू पहाटी कशी उठवायची, थोडासा स्वयंपाक चुकला तर कशी बोलायची, पाहुण्या रावळ्यापैकी कशी काड्या करायची. तिनं घेतला ना आखा राग. एवढ्या जोरात सासू आणले मुंगी तरी मारल का मारा रट्या. सासू अशी बेजार करून सोडली देवानं नाही का. बघा अशी हाणली महाराज. अथर्व महाराज त्या वेळेला तिची सून होती का काय काय नु भया नाही का. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. बघा खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा त्या वेळेला म्हणजे सुने करता आली आणि सुना करता आल्यानंतर भगवान परमात्म्याला तिच्या अंतकरणातला परमार्थ कळाला. पण बाह्यरंग सुद्धा भगवान परमात्म्याला कळतो. परमार्थामध्ये नाटक नाही, परमार्थ हा अंतरंगानं करावा लागतो. विडाला विडा अशा अनेक पद्धतीने भगवान परमात्म्यानं करावं. कधी कोणाच्या घरी चोरी, कधी कोणाच्या घरी. मग सगळ्या गवळणीने यावं. अगं तुझ्या कृष्णानं असं केलं, तुझ्या कृष्णानं तसं केलं. त्या वेळेला यशोदा मैयानं म्हणायचं बाळ सगुण गुणाचे ताने.
5 वर्षाचं पोरग, तुम्ही त्याची गोटी लपव, त्याचा भावरा लपव आणि त्याच्यावरती आळ घेते. आता तिला काय माहिती तिचं पोरग एवढं गंगाधरी नाही का. आईला ते पटत नाही मारा. मग तिनं म्हणावं एखाद्या दिवशी मला पकडून दाखवा बरं, मग मी तुम्हाला सांगते. त्यावेळेला आता या गवळणी म्हटले बघ हे असं ऐकत नाही ना, आपण एक काम करू आता मोर्चाच काढू म्हणली हिच्या घरी नाही का. सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि मोर्चा काढला आणि यशोदामय्याच्या अंगणात सगळ्या निघाल्या आणि त्या मोर्चाचे अध्यक्ष केली बचत गटाचे अध्यक्ष केल्या सगळ्या गवळणी. आणि यशोदामय्याला आवाज दिला, यशोदा इकडे तो पोरानं कोणाच्या घरी काय केलं बघायला ये. मग पहिली गवळण सांगायला लागली, बाया हिनं असं केलं तसं केलं, फलनं केलं, बिस्तनं केलं, अमकं केलं, अनेक त्या ठिकाणी सांगितलं. बरं तिचं झालं. दुसरी आली, तिला विचारलं बाई काय झालं. ती म्हणते दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. यशोदे तो पोराला काही सांग, मा सासरा पाहून राहिला, मा नवरा पाहून राहिला आणि खुशाल त्याच्या देखत गळ्यात हात घालतो, पटत का याला. किती अवघडे म्हणले नाही का. अनेक गवळण त्या ठिकाणी गाराणे सांगायला लागले. एक गवळण म्हणते बाया काल तर लय विपरीत झालं. म्हणले काय. मा घरी कृष्ण आला. बरं आल्यानंतर दही दूध तूप खाल्लं, गपचिप निघून जावा का नाही. मग यानं दही दूध तूप खाल्लं आणि मा सासरा अंगणात झोपेल. पूर्वीच्या म्हातारे अंगणात झोपायचे, अंगणात मंदिरात. घरात जागा नाही असं नाही पण सवय होती महाराज नाही का. आता काय झोपू नका, आता बिबटे सुटेल जाईल म्हाताऱ्याला गायब करून नाही का. ते मारा म्हातारा असं झोपेल अंगणात. बरं ते ढेरीन, पूर्वीच्या काळात ढेरी असायची बघा मस्त, ढेरीन बिरीन वजनात कार्यक्रम राहायचा. बरं ते घोरत होतं मारा. आणि देव नेमका चोरी करायला गेला म्हणले, देव म्हणलं हे घोरता घोरता एखादं उठलं ना आपल्याला, आपण कचाट्यात सापडू. त्याचा घोरायचा काही काय लय अवघड राहत्या मारा. एकदा आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो बाबा, एक रातचं घोरत होतं. माझा आगर काला तिथं रात्री झोपलो. बरं पाकिट त्याच्या कपई गुतेल, मला निघता येई ना बाबा. त्या बरं तोंड वाचून म्हणलं तो चालला आमचा चाल प्रवास संजाम झालो. मी लई चित्र मी पाणी घेतलं आणि त्याच्या तोंडात टाकलं नाही का. म्हणलं बस घोरत आता तू नाही का. ते घोरत होतं मात्र मारा. आणि घोरता घोरता काय झालं, देवानं चोरी केली, गपचिप निघून जावा का नाही. देवानं ते दही दूध तूप खाल्लं आणि ते मडकं घेतलं तसं सासऱ्याच्या मा सासरा वाचला बया म्हणले, नाही तर गेला असता परत भागवत खाता ठेवा लागली असती. सोपाय का म्हणले नाही का. हो अशा अनेक लीला अनेक खोड्या त्या ठिकाणी सांगायला लागले. भगवान परमात्म्याच्या अनेक लीला त्या ठिकाणी गवळणीनं सांगावं बघा. पण यशोदा मैयाला त्या ठिकाणी पटत नाही. लय गवळणीनं खोड्या सांगितल्या. तेवढ्यामध्ये झालं असं म्हटले आता लई टाईम झाला, एवढ्या गवळणी काय होणार. मग देव म्हणलं एक काम कर बरं, ती मागची ती एक बोबडी तिला बोलव बरं. आता तिचा नंबर शेवट. पण तिला बोलवलं म्हणलं, ती बाकीच्या तुडीत निघाली आणि तिला विचारलं बाई काय झालं. ती म्हणते काय थांबत होते बाय, आता झालं तत झालं. तिला बोलता येईना पण ती म्हणते बाय बाय मग आता मागुल घे पुतले माता ओळखी आता मध्ये. अशा अनेक गवळणी त्या ठिकाणी खोड्या सांगताय. गवळणीनं खोड्या सुद्धा सांगावं पण देवावरती प्रेम इतकं करावं. एक दिवस जर कृष्ण दिसला नाही तर दुसऱ्या गवळणीला विचारायचं का ग तो देवाला पाहिलं. ती म्हटली बाई मी पाहिलं नाही. किती दिवस झाले 2-4. मी सुद्धा 2-4 दिवसापासून पाहिलं नाही. तिसऱ्याला विचारलं तू पाहिलं. ती म्हणायची बाई मी पाहिलं नाही. चौथीला तू पाहिलं. ती म्हणते मी पाहिलं. कसा दिसला किंवा पाहिला नंदाचा नंदन. नंदनाला भगवान परमात्म्याने पाहिलं. त्यांना मात्र आनंद व्हायचा. भगवान परमात्म्यानं अनेक पद्धतीच्या त्या ठिकाणी लीला केल्या. अनेक खोड्याच्या वेळेला ऐकायला यायला लागल्या. त्यावेळेला म्हटले आता एक काम करा, तुम्ही नंदबाबा म्हणता भाऊ तू आता इथं थांबू नको. मग अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या या गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. म्हणजे सगळे गोपाळ रानामध्ये त्या ठिकाणी मग गाई चारा या रानात गेला. माझा गोपाळ घोंगडीवाला भगवान परमात्मा गाई चारण्याकरता गेला. कसा खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी सारी तसे जगजेठी सावळा जगजेठी. खांद्यावर
कमळी हातामध्ये काठीन भगवान परमात्मा गायी चारण्याकरता गेला. बरं तिथेही अनेक पद्धतीशी लीला केल्या. एक प्रसंग बघू आणि थांबू. बघा देव अनंत पद्धतीचे खेळ खेळायला लागले. एकदा टाळी वाजवा, खेळ असावे ताशे मारा नाही का. असा खेळ असला का आनंद वाटतो. नाही तर काही काही खेळ म्हणलं की ते कीर्तनाच खेळ करते नाही का. पण अगदी गोड आमचे सागर बाबा हमामा हुतुतू चेंडू फळी लगोरी अजून पूर्वीच्या काळात सुरपारंबी असे अनंत खेळ असायचे नाही का. झाला असं बाबा परत चेंडू फळी खेळता खेळता काय झालं, देवाना अशी बॅट धरली आणि एक जणानं त्या ठिकाणी बॉल फेकला. भगवान परमात्म्यानं जसा बॉल मारला तसा कळंबाच्या झाडावर गेला. बरं कळंबाच्या झाडावर गेल्यानंतर तो बॉल कोणाचा होता, बोबड्याचा. आणि ते बोबड्यानं पाहिलं कळंबाच्या झाडावर आपला चेंडू गेला. बरं पूर्वीच्या काळात बाबा, तुमच्या काळात परिस्थिती फार गरिबीची. पूर्वीच्या काळात मित्र भरपूर होते पण खेळण्याचं साहित्य घेण्याकरता पैसे. पोरं जर मामाच्या गावाला गेले ना, पोरं म्हणायचे मामा आम्हाला कपडे घेऊ नका पण चेंडू घ्यायला पैसे द्या बुवा नाही का. मामा म्हणायचा अरे आखी कपडे फाटले, मी मोकळा हिंडल पण पैसे द्या नाही का. मग त्या वेळेला असा लय पैसे जमा करून चेंडू घेतलेला. आणि तो चेंडू घेतला म्हणल्यानंतर बोबड्या रडायला कुत ना मला बाकीत माहित नाही भाऊ, मामा चेंडू लागतो. बाकीचे म्हणले अरे एवढ्या वर झाडावर कसा जाईल आपल्या काना, मला बाकीत माहित नाही मामा, आम्ही दुसरा घेऊन देऊ. मला मामात लाग. बरं लहान पोरायचं अवघड राहतं. मला दुधला नाही, मला मामात लागतो. बाकी मी पा म्हणले मग बाप मा इतकं वाईट कोणी नाही, मला मा चेंडू लागतो म्हणले. बरं देव म्हणला काळजी करू नका. देव सरसर झाडावर चढले. बरं झाडावर चढले, देवान चेंडू काढायला सोडून दिला. मग देवानं काय केलं, तिथल्या एका फांदीला असा धक्का दिला आणि फांदीला धक्का दिला. चेंडू तर काढला नाही पण तो पडला यमुना मातेच्या डोहात. आता खाली याचं मर्दन करायचं होतं. देवान खाली उडी मारली आणि देव म्हणला पेंद्या झाडावर काढायला गेलो बाबा पण तो तर यमुना मातेच्या डोहात गेला. आता कसं काढाय, तो म्हणलं मला बाकीत माहित नको, तू आताच कळतो ना मी लावता होती मला बाकीत माहित, मामा चंदू लागतो. आता असं म्हटल्यानंतर बाकीचे म्हणले अरे पाण्यामध्ये कसा जाणार. पण त्या वेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणले थांब काळजी करू नको, मी जातो चेंडू काढून आणतो. भगवान परमात्मा त्या ठिकाणी यमुना मातेच्या डोहामध्ये उडी मारता एक जण यशोदा मातेकडे गेला आणि यशोदा मातेला सांगतो यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला खेळत होता चेंडू फळी चेंडू बुडाला ना, खेळत होता चेंडू फळी चेंडू बुडाला ना बुडाला ना बुडाला ना यशोदे काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला. हे यशोदे तुझा कृष्ण यमुना मातेच्या डोहामध्ये गेला. यशोदा मैया पळत येते. पेंद्या सांग हरीचा चेंडू पाण्यात कसा गेला. यशोदा मैया येते. देवानं कालियाचं मर्दन केलं आणि तिथं चेंडू घेतला पण फक्त चेंडू आणला नाही बाबा. मग म्हणले थोडे चमत्कार दाखवायचं कारण चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. मग देवाने एक सापाचं पिल्लू तिडून घेतलं हातात, एका हातात चेंडू एका हातात सापाचं पिल्लू घेऊन आले आणि बोबड्याला म्हणले बोबड्या दर चेंडू. बोबडे एक पाऊल टाकायचा आणि त्या सापानं फुस केलं का 2-4 पावलं मागं जायचं. म्हणायचे अरे घाबरू नको बाबा ये. त्यानं एक पाऊल पुढं टाकायचं आणि त्या सापानं फुस केलं का 2-4 पावलं पाठीमागे यायचं. तेवढ्याला देव म्हणला अरे घाबरू नको माझ्या हातात आहे काहीच करीत नाही. बोबड्या हळू तिथं आला आणि चेंडू घेतला आणि देवाचा हात बोबड्याच्या खांद्यावर पडला. तेवढ्याला आता जो त्या सापाला घाबरणार आहे तोच बोबड्या म्हणतो कुठना घाबरत नाही भाऊ घाबरत नाही. आता आमच्या लहानपणात आम्ही लई थाप पाहिले नाही का. अगोदर त्याला घाबरत होता ना आता लई थाप पाहिले नाही का. हा जीवाचा स्वभाव आहे. सुख आलं का माझ्या प्रारब्धानं आहे आणि दुःख आलं का देव हे माझ्या वाट्याला का दिलं. अशा अनेक पद्धतीचे तिथं सुद्धा खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर म्हणले खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख म्हटले आणा वेळ झाली म्हटले. आणि त्या वेळेला ती शिदोरी वाटण्याचं काम मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. पेंद्यानं ती शिदोरी वाटण्याचं काम केलं. पण शिदोरी जरी पेंद्यानं वाटली असेल पण तो प्रसाद भगवान परमात्म्यानं दिला. सगळ्यांनी आपापले शिदोरी आणल्या आणि आणल्यानंतर त्या वेळेला देवानं म्हणावं ज्याशी तशी ज्यानं त्यानं खा. देवा तुझ्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही तुझ्या सोबत आहे. माझ्या घरी कोणी नव्हतं बाबा. खऱ्या अर्थानं एक काम कर तुझी शुद्ध बुद्ध आहे आमची पाप पुण्य मिश्रित आहे. त्यावेळेला देवानं गोपाळांना बोलून सगळ्यांच्या शिदोरी एकत्र केल्या आणि मग त्यावेळेला काला केला
म्हटले घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. त्यावेळेला गोपाळांना भगवान परमात्म्यानं गोपाळांनी देवानं तिथं काला केला. तोच काला वारकरी मंडळी आळंदी पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं करता आणि तोच काला अण्णांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या कथेच्या सांगतेच्या निमित्तानं आपल्याला या गावामध्ये करायचा आहे. हा प्रसाद म्हणजे सामान्य नाही, हा काल्याचा प्रसाद. कोणी खाली द्या मला एक तर पात्राव येईल ईद वाढील, कसं वाटायचं त्यांच्या पद्धतीनं आयोजक वाटतील. कोणी त्याला सांडवू नका. खऱ्या अर्थानं याची अपेक्षा स्वर्गातली देव करतात. त्यांना भेटत आणि प्रसाद खाली सांडवायचा नाही तर चालले पुढे, याला लोटे त्याला लोटन द्या सांडून नाही का, आणि प्रसादच घ्या नाही का. नाही ते काही मडकं मडकं खापर काळं खापर काही काय म्हणते नाही बा पिठात ठुलं का पीठ संपत नाही. अरे बापरे, पीठ संपत नाही. मग हे बाजऱ्या गहू गिरण्या काल टाकावं लागले असते. बरं मग आम्ही काल्याच कीर्तनाच फोन आले वसन मारा. आम्हाला जर म्हणलं असं मारा तुमचं कसं असं, आम्ही म्हणलो असो कीर्तन काल्याचं आहे का, मग आमचं कसंच नसतं. मडकं मोठं घेऊन ये आणि त्या खापराचा निलाव काढला असं एवढं 50ला भेटत एवढं काय त्याला काय लागत महाराज नाही का. पण हे बघा श्रद्धेच्या पाठीमागं जा, अंधश्रद्धेच्या पाठीमागं नको. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये काल्याचा प्रसाद साक्षात देव देतोय. भानुदास महाराज सोडविल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरनाथ. यथामती आता अवकाश पहिला आणि शेवटचं चरण बघितलं, वेळावेळेमधलं सोडून दिलं. असाच भाव असेल सांगतेत नाही. ज्ञानोबा तुकोबारानं ज्या पद्धतीनं माझ्या गुरुवारी माऊलींनी बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं यावर्षी गोड शिव महापुराण केलं आणि पुढच्या वर्षाचं आपण ऐकलं संत चरित्र किंवा देवी भागवताची कथा. म्हणजे दरवर्षी आपल्या गावाला काय वेगळं पोहोचेल असा अट्टहास आमच्या विष्णू भाऊंचा त्या ठिकाणी असतो. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. अशी माणसं अशी रत्न समाजामध्ये कमी असतात महाराज नाही का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या विष्णू भाऊंनी सुदाम भाऊंनी गोड हा सोहळा अण्णांचा त्या ठिकाणी केला. मी तर असं सांगेल देवा आमच्या अण्णांचा सोहळा विष्णू भाऊंकडून सुदाम भाऊंकडून फक्त 5 वर्ष नाही 10 वर्ष नाही 50 वर्ष नाही तर अण्णांची शताब्दी आमच्या विष्णू भाऊंकडून करून घे. हे भगवान ज्ञानोबाराकडं तो कुबाराकडं प्रार्थना करेल. त्या माध्यमातून दोन्ही मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज अथर्व महाराज सागर महाराज साहेबराव बाबा यशवंत महाराज आहे भाऊसाहेब महाराज आहे आमचे कणसे महाराज आहे वसंत महाराज आहे. इकडं असलेले सगळं भजनी मंडळ गोड विनेकरी बाबा महाराजांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी गोड साऊंड सिस्टीम सगळ्यांना मनापासून धन्यवाद. दोन्ही कॅमेरे आमचे बोरगुडी माऊली आमचे दीपक दादा कोल्हे फार गोड एडिटिंग आहे महाराज. एकदा भगवंत कीर्तन चॅनलला तुम्ही बघा, अतिशय गोड कीर्तन आहे, चांगली कीर्तन आहे. आता तुम्ही म्हणशाल कीर्तन कुठं वाईट असतं का, आता शब्द वापरावा लागतो नाही का. आणि चांगलेच कीर्तन आहेत महाराज. अगदी त्यांनाही धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं आमच्या अण्णांचा सोहळा गोड आमच्या विष्णू भाऊंनी केला. ज्ञानोबा तुकोबा त्यांच्याकडून असाच करून घेत राहू. तसं सगळ्यांच्या मुखातून आमच्या अमोल बाबांच्या साहेबराव बाबांच्या जे काही कीर्तनकार भेट देण्याकरता येऊन गेले त्या सगळ्यांच्या मुखातून ऐकलं का धानुरेसारख्या पवित्र गाव नाही. याचं कारण असं आहे का धानुऱ्याला खेडल्या क्षेत्राची परंपरा आहे. रुईक भागामध्ये गेले तर आमच्या गुरुवरे माऊलींची परंपरा आहे. खेडल्या क्षेत्रामध्ये गुरुवरे माऊली बाबा तुकाराम बाबा त्या ठिकाणी काशीनाथ बाबा हयात असलेले आपले रघुनाथ बाबा आणि आपल्या गावाला खऱ्या अर्थाने एक महात्मा लाभून गेले आमचे वक्ते बाबा विठ्ठल बाबा. म्हणजे विठ्ठलमय जीवन होतं. थोडासा स्वभाव आणि जी माणसं ज्ञानी असतात ती स्वभावानं खटच असतं महाराज. तुम्ही न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा बघा अजिबात सण होत नाही. कारण अभ्यास आहे ज्ञान आहे त्यांना अजिबात सण होत नाही. मग हे कोणाच्या जीवनात ज्याला काही मग ते असतात नाही का थोडंफार असतं बघा. पण आपल्या जीवनामध्ये अशी करारी माणसं होणं नाही. आताही सध्या स्थितीला आमचे यशवंत महाराज काय गोडवाणी महाराज ही माणसं जपा जोपर्यंत आहे त्यांचं महत्त्व कळत नाही. खऱ्या अर्थानं विठ्ठल बाबा असतील तोपर्यंत कदाचित काही माणसाला नसेल त्यांचा स्वभाव पटला म्हणून थोडंसं त्यांना काही वाईट म्हणली असेल. पण आता तुम्हाला तुमच्या शब्दाचा पश्चाताप वाटत असेल का नाही, मनामध्ये कुठंतरी बोचत असेल का नाही. काय गुरुवर्य बाबांचा टास आपल्या गावाकरता होता, काय आपण त्यांच्याकरता आहे. अरे काय महात्म्यांना काय गरज आहे मला सांगा बरं. तुमच्याकडं कधी अपेक्षा केली का बघा गावानं काही द्यावं मला, काही अजिबात केलं का महाराज, कधीच नाही. माझ्या बघण्यात तर कधी आलं नाही बाबा. आणि हे महात्मा करारी महात्मा असता महाराज. आमचे गुरुवर्य माऊली सुद्धा मी हे काय बुक्का लावत नाही हार काही गरज नाही त्यांच्या मागणं पुढं काय गरज आहेत महाराज. हे सगळं जे चाललं हे तुमच्या माझ्याकरता अशी थोडी महात्मे. म्हणून खऱ्या अर्थानं इथून मागचं जीवन गेलं सोडा, इथून पुढं पवित्र जीवन जगा. अशा महात्म्यांना जपा. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही निंदा नालस्ती. किती दिवस करणार, किती दिवसाचा विषय काही सांगतेत नाही. पवित्र जीवन जगा. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 7 दिवसामध्ये आजच्या 8व्या दिवसामध्ये काल्याच्या
कीर्तनात सुद्धा काही बोलण्यात चुकीचे शब्द गेले असतील, एक तुमचं लेकरू म्हणून, गावचं नाही, एक तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. आणि खरंच माझं गाव माझ्यावरती प्रेम करणार आहे. आणि नसतं प्रेम करणारं तर गावात सोहळा झाला नसता. बरेच कीर्तनकार जर म्हटलं ना गाव मारा, गावाचा नामचा काही संबंध नाही. का बरं? तो गावाचं नाव तुला काय मुळ्यात होतं का? काय नाही का? काही आणि काही गावात सुद्धा मारा अशाची नाही का? आम्ही काही गावाला कीर्तनाला जातो का हो? ते कीर्तनकार तुमच्याच गावचे का? ते नाही ते आहे बघा, पण ते जरा गावानं वाळी तर टाकेले, ते तिकडंच राहते. आम्ही त्यांच्या पाहतही नाही. काहून पाहतही नाही? अवघड असतं. पण आमचं गाव खरंच जपणार आहे. प्रत्येक कीर्तनकाराला जपणार आहे. विठ्ठल बाबांना जपलं, यशवंत महाराजांनाही जपतं आणि मागोमाग मलाही जपतं. खऱ्या अर्थानं इतका गोड सोहळा गावामध्ये होणं कसं शक्य आहे बाबा? पण सगळीच मंडळी माझ्यावरती प्रेम करणारे, आपल्या घरातलं लेकरू, आपल्या हृदयात स्थान प्रत्येक गावानं मला दिलं. असंच प्रेम गावाचं माझ्यावरती टिकून राहावं. आणि माझाही एका टास आहे, आपलं नाव नाही मोठं झालं तर चालेल, उद्या मला माझ्या नावावरून नाही, माझ्या गावाच्या नावावरून ओळखलं पाहिजे. हा टास आहे माझ्या जीवनामध्ये. याचं कारण असं आहे, बाबा मला आनंद वाटतो. मी जर कुठं कीर्तनाला गेलो, महाराज पूर्वीच्या काळात धानोरा नाव सांगितलं तर काही म्हणायचं ते येवला तालुक्यातलं का? पण धानोरा म्हटलं नाही बा, ते नाही, निफाड तालुक्यामधलं म्हटलं भाऊंच्या नावानं ओळखायचे. द्वारकानाथ भाऊ का? ते स्वाध्याय परिवारामधले. तसं आता कालांतरानं असं म्हटले पाहिजे, ऋषी महाराज तुमचं धानोरा गाव ऋषी बाबांचं गाव का? हे मला म्हणजे माझं नाव मोठं व्हावं यापेक्षा नाही, माझ्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचावं हीच अपेक्षा माझ्या जीवनामध्ये ते ज्ञानोबा निश्चित पूर्ण करून घेतील. बरीच प्रेमाची मंडळी आहे. आमचे वाघ बाबा 7 दिवस कथे लावले, आमचे भास्कर बाबा वगैरे सगळी मंडळी, आमचे रावसाहेब काका, आमचे हरी काका गुजर, बरीच मंडळी आहे, कणसे भाऊ वगैरे वगैरे, आमचे बंडू मामा. खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा गावामध्ये त्यांच्या परिवारामध्ये माझं त्या ठिकाणी प्रवचन झालं. नंतर खऱ्या अर्थानं ही सगळी प्रेमाची मंडळी, सगळ्यांना धन्यवाद देतो. गोड आमच्या माऊली दादांनी साऊंड लावलं, त्यांनाही धन्यवाद आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असतील, एकरा शांत करणं माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबरा गुरुवारांचं सगळ्याच्या चरणावरती नतमस्तक. आता माऊलींचं भजन होईल, कृष्ण परमात्म्याचं 2 मिनिटं भजन. महाराज काल्याचे अभंग म्हणतील, दहीहंडी फोडल्या जाईल, काही सूचना होईल. तोपर्यंत कोणी जागा सोडायची, जो जागा सोडील तो जागा, म्हणून कोणी जागा सोडायची. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली